तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की बऱ्याच जणांचे प्रश्न होते, कमेंट पण केले आपल्याला की आम्ही विहिरीला आडवे बोर घेतले परंतु पाणी लागलं नाही. तर तुम्ही बोर घ्यायचा जी पॉईंट आहे समजा किंवा जी जागा आहे ती जागा तुम्ही चुकलेली असावं आणि दुसरीकडे बोर घेतला असावं, त्याच्यामुळे तुमचं पाणी लागलं नाही किंवा थोडंफार प्रमाणामध्ये पाणी थेंब थेंब काही का होईना असं पाजर काहीतरी असं काही झालेलं नाही तुमच्याला. तर ती सविस्तर माहिती देतो आज कशा ठिकाणी बोर घ्यायचा ती. आणि आज त्या व्हिडिओला आपले 10-15 दिवस झाले आणि आपल्या विहिरीचं पण आज थोडंफार पाणी कमी झालं, तर कशा ठिकाणी बोर घ्यायचा आहे त्या आज सविस्तर माहिती देतो. तर मित्रांनो, तोपर्यंत आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपली अशीच व्हिडिओ तुम्हाला ह्या भावाची रोजची रोज मिळत राहतील आणि विहिरीचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला, त्या व्हिडिओला आपल्या 10,000 व्ह्यूज आलेत आणि ह्या पण व्हिडिओला आपल्या 10,000 व्ह्यूज येतील हे आशा बाळगतो. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की तुम्ही बोर घ्यायचा तुमचा जागा आहे, पॉईंट आहे, समजा आडवा बोर घ्यायचा तर ते पॉईंट चुकला असावा. तर बघू शकता इकडं ते आपलं वलावा दिसतोय तुम्हाला. तर तिथं आपली झरी येतं विहिरीची आपल्या आणि थोडेफार प्रमाणामध्ये कमी पण झालेत. तर तुम्ही बघू शकता इकडं पाणी आता वरचीवर कमी यायला लागलेलं आहे आणि तुम्हाला झूम करून पण दाखवतो. बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो, इकडं झूम करून दाखवतो तुम्हाला आणि थोडं पाजर येतो आहे. आता सध्याला तेवढं पाणी नाही आणि भरपूर असा उन्हाळा पण आता जवळजवळ आला आहे म्हणायचं आणि त्याच्यामुळं पाण्याची कमतरता झाली. आणि अशा ठिकाणी तुम्हाला बोर घ्यायचा आहे तर तुम्हाला ते ठिकाण दाखवतो आहे आता. तर तुम्ही हे ठिकाण चुकवू नका. तर अशा पडद्यावर ह्याच्यावर तुम्ही बोर घेत राहा. तर बघू शकता इथं आपलं पडदा आहे हे म्हणायचं आणि तिथूनच आपलं पाणी येतं आहे बघू शकता. कारण तुम्हाला जरी खोटं वाटत असेल तरी तुम्हाला ती ओलावा दिसतोय. तर ओलावा आहे म्हणजे तुम्हाला समजत आहे की आमच्या विहिरीला तिथंच पडदा आहे आणि आम्ही जरी बोर घेतला तरी तिथंच बोर घेणार आहे. तर आमच्या काही विहिरीला बोर घेतला नाही. तर तुम्ही त्या तशा ठिकाणी बोर घ्यायचा आहे आणि बोर घेता वेळेस तुम्ही तुमच्या विहिरीचा पडदा बघत राहा आणि पडदा जिथं असेल तिथंच बोर घ्या. कारण पडदा जर चुकला तर तुमचं बोरला भविष्यामध्ये आता सध्या जरी नाही आलं पाणी तरी पण तुमचं सीझनला पाणी भरपूर येईल अशा ठिकाणाहून. कारण पडद्याच्या ठिकाणी जी वरचं जी पाणी सगळं तर ते पाणी सगळं पडद्यापर्यंत जाते आणि तिथून आतमध्ये आपल्या विहिरीमध्ये येतं आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही बोर आडवा घेता आणि पडद्यावर बोर घ्या. कारण वरलं सगळं पावसाचं पाणी त्या पडद्यापर्यंत जाते आणि पडद्यापासूनच आपल्या विहिरीला आतमध्ये येते. तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळं हे करी जा म्हणजे बोर घेत जाता असल्या ठिकाणी. कारण बोर जर व्यतिरिक्त आता तुम्ही तिथं पडदा आहे आणि तुम्ही जर ह्या ठिकाणी जर बोर घेतला तर तुमच्या विहिरीला पाणी लागणार नाही किंवा तुम्ही जर त्याच्या पण वरी घेतला तर त्या विहिरीला तुमच्या पाणी लागणार नाही. तर मित्रांनो, असेच पडद्यावर तुम्ही बोर घ्या आणि त्या भावाला सांगायचं माझं सांगणं एकच की तुम्ही असं पाजर जिथं असेल का तिथंच बोर घ्या, जेणेकरून तुम्हाला सध्या पण पाणी काही ना काही लागेल आणि आपल्या सर्व शेतकरी जे बांधव आहेत त्यांचं काही ना काही नुकसान व्हायचं वाचेल माझ्या ह्या व्हिडिओमधून. कारण माझी एक अपेक्षा आहे की आपले शेतकरी भावांचं नुकसान होणे. कारण विहिरीला मोठं बजेट लागतं, 7-8 लाख रुपयेचा खर्च येतो आणि तेवढा खर्च करून बी तुमचा जर विहिरीला पाणी किंवा जर आडवे बोर घेतले तर आडव्या पण बोरचा भरपूर खर्च आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर पाणी नाही लागलं तर भरपूर असं नुकसान होतं आहे शेतकऱ्याचं. तर बघू शकता आपलं इथं सध्या आपल्या विहिरीमध्ये काय केलं माहिती का की बोरचं पाणी टाकले. तर बघू शकता, तर ब्राईटनेस जरा जास्त झालं आहे त्याच्यामुळं कसं दिसतंय. तर हे बघू शकता इकडं. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही पण आता पुढल्या वर्षी बोर घेणार आहे विहिरीला आडवे जर टाईम आला तर. सध्या तर कमी पडत नाही पाणी कारण आमचा तिकडे एक बोर आहे. तर तिकडला बोर आमचा बंद पडलेला आहे आणि एक तिकडे बोर आहे आणि दुसरा एक बोर आहे. तर ते बोरच चालू आहेत फक्त सध्याला. तर तुम्हाला विहिरीचंच आज माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा परिपूर्ण बघा आणि आवडल्यास तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, तुम्ही असेच पडद्यावर बोर घ्या आणि तुमचं पण पाणी विहिरीचं वाढवा. 20 फुटाची विहीर तुमची 300 फुटापर्यंत करू शकताय. 200-100 तुम्हाला जसं तुमच्या बजेटनुसार तुम्ही विहीर अशी मोठी करू शकताय. कारण 20 फुटाची विहीर 300 फूट म्हणताल तर म्हणजे तुम्ही म्हणताल की खांदून 300 फूट करायची काय, तर तसं नाही मित्रांनो. तर तुम्ही अशा ठिकाणी वलावा जिथं असेल किंवा पडदा जिथं असेल, तुमचा वलावा पण नसू द्या, जिथं पडदा असेल त्या ठिकाणी बोर घ्या, जेणेकरून तुम्हाला सीझनला पाणी कमी पडणार नाही आणि
सीझन संपल्यावर तुमचं पाणी कमी झालं तरी काही अडचण नाही, तुमचं सीझन निघून जाते आणि तुम्ही घेवडा आणि सोयाबीन करायची, सोयाबीन व घेवडा घ्यायचा, लाख रुपये तुमचं सीझन होतं आहे एका एकरामध्ये. नंतर उन्हाळ्याला तुम्ही रान नांगरून टाकलं तरी काही अडचण नाही. तर तुमचे 2 सीझन निघाले तर तुमचं म्हणजे आपले शेतकरी राजाचं जीवनमान उंचावणार आहे. तर अशा पद्धतीनं आपली सर्व माहिती असते मित्रांनो. तर माहिती तुम्हाला कशी वाटते ती आमचं चॅनलवर तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया देत राहा. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.